या लेक्चरमध्ये ट्रान्सक्रिप्शन आपण पाहत आहोत. या ट्रान्सक्रिप्शनमध्ये स्टार्टिंग होत असते डीएनए पासून आरएनए सिंथेसिस, देन आरएनए टू प्रोटीन. ह्या दोन्ही कॉन्सेप्ट आपण जीन एक्सप्रेशन असं म्हणतो. सी दिस इज वन युनिट ऑफ द सेल. सेलच्या मध्ये हे असे वेगवेगळे कॉम्पोनंट्स असतात. सेलमध्ये हा पॉवर हाऊस असतो विच इज कॉल्ड मायटोकॉन्ड्रिया. सेंट्रल डोमेनला हा न्यूक्लियस असतो. या न्यूक्लियसच्या सराउंडिंग मध्ये काही सॅक असतात and that sac are called as a endoplasmic reticulum. There are two types of endoplasmic reticulum. First one is rough endoplasmic reticulum and second one is smooth endoplasmic reticulum. The rough and smooth endoplasmic reticulum are differ by presence or absence of ribosomes. So याच्या बेसिस वरती यांना आपण क्लासिफाय करतो. Then again the cell has the Golgi apparatus जी की पॅकेजिंग डिव्हाइस आहे. सो त्यानंतर या न्यूक्लियसच्या वरती हे अशा प्रकारचे काही न्यूक्लिअर पोर्स तुम्हाला पाहायला मिळतात. सो दिस आर द न्यूक्लिअर पोर्स ऑन द न्यूक्लिअर मेम्ब्रेन. अँड या न्यूक्लियसच्या मध्ये आपण गेल्यानंतर आपल्याला समजतं की वी हॅव अ डीएनए अँड डीएनए हा तुमचा थ्रेड लाईक मॉलिक्यूल मध्ये प्रेझेंट असतो. सो हे जो फॉर्म आहे हा तुमचा क्रोमोझोमचा आहे. दिस इज क्रोमोझोमल फॉर्म. बट सो एस्पेरेंट्स लक्षात घ्या, वी हॅव टू स्टेजेस of the two stages so of the cell, जो की सेल हा त्या दोन स्टेजेस मध्ये स्वतःला सो इन्व्हॉल्व करत असतो. एक असतो डिवायडिंग फेज आणि सेकंड वन असते इंटरफेज. हे सेल डिव्हिजनच्या दोन स्टेज आहेत. सो इफ द सेल इज बिलॉंग्स टू द नॉन डिवायडिंग फेज और द इंटरफेज, क्रोमोझोम वोंट बी अवेलेबल इन दिस फॉर्म. क्रोमोझोम हा डीएनए ह्या फॉर्म मध्ये अवेलेबल नसणार आहे. सो डीएनए हे थ्रेड लाईक फॉर्म क्रोमॅटिनच्या फॉर्म मध्ये अवेलेबल असतं. हा क्रोमोझोम आहे. हा क्रोमोझोम कधी तयार होत असतो ज्यावेळेला सेल हे डिवायडिंग फेज मध्ये येत असतात. अँड दिस क्रोमोझोम्स आर क्लिअरली विजिबल इन मेटाफेज. त्यामुळे क्रोमोझोम हा हायली कंडेन्स्ड पार्ट असतो डीएनएचा. आणि हे कंडेन्सेशन कसं केलं जातं हे बी पहा. सो यामध्ये तुम्हाला मी पाठीमागच्याच याच्यात सांगितलं की ज्यातला एक थ्रेड काढल्याच्या नंतर सी दिस इज हाऊ द डीएनए इज बाउंडेड विथ द प्रोटीन अँड दॅट प्रोटीन इज कॉल्ड एज अ हिस्टोन प्रोटीन. आता सगळ्यांनी लक्षात ठेवायचे की यामध्ये हा प्रोटीनचे किती युनिट्स असतात. हिस्टोन प्रोटीनचे 5 युनिट असतात. लक्षात घ्या, H1 प्रोटीन असतो, H2 प्रोटीन असतो, H2A, H2B and H3 आणि H4 असे 5 टाइप्सचे H प्रोटीन्स असतात, हिस्टोन प्रोटीन. त्यामधला H1 प्रोटीन याच्या ऑक्टामर मध्ये नसतो. H1 प्रोटीन हा या ठिकाणी याच्या लिंकर डीएनए सोबत अटॅच असतो. H2, H2A, H2B and H2A, H2B, H3 and H4 हे जे प्रोटीन्स असतात तर हे ऑक्टामर फॉर्म करत असतात, ज्याच्यावरती डीएनए हे रॅप केलं जातं, ज्याच्यावरती डीएनएची रॅपिंग केली जाते. आणि हे डबल स्टँडर्ड डीएनए आहे. सी सो दिस इज युअर डबल स्टँडर्ड डीएनए. सो हे 2 स्ट्रँड तुम्हाला इथं पाहायला मिळतात. सो एक स्ट्रँड हा तुमचा एका डायरेक्शनने जात असेल 5' to 3', तर सेकंड स्ट्रँड हा 3' to 5' च्या डायरेक्शनने जात असतो. मग आता आपण पाहिलं की हे आहे तुमचा एक इम्पॉर्टंट एन्झाईम. सो व्हॉट वी वॉन्ट राईट नाउ, वी वॉन्ट डीएनए टू आरएनए. त्यामुळे हा एन्झाईम असेल आरएनए पॉलिमरेज, जो की या डीएनए जो ऑलरेडी स्टेबल आहे त्याला हा अशा प्रकारच्या अनस्टेबिलिटी मध्ये कन्वर्ट करेल जिथं डीएनए हे अनपेअर होते. मग आता पहा, हे जे बेसिस आहेत हे बेसिस कोण आहेत सांगा. हे डीऑक्सीचे बेसिस आहेत का, तर नाही. राईट नाउ वी हॅव द एन्झाईम आरएनए पॉलिमरेज. तर हे बेसिस डीऑक्सीचे नसणार आहेत. हे बेसिस असणार आहेत एटीपी, सो जीटीपी, यूटीपी अँड सीटीपी. या ठिकाणी एक बेस नसणार आहे अँड दॅट इज व्हॉट टीटीपी, दॅट इज थायमिन. बिकॉज आरएनए मध्ये थायमिन हे प्रेझेंट नसतं. इन्स्टेड ऑफ थायमिन पिरिमिडिनचा युरॅसिल बेस या ठिकाणी प्रेझेंट असतो. सो हे पहा, मग आता आपण हे पाहतोय की जसं हे पेरिंग स्टार्ट झाली, येस, सो जसं ही पेरिंग स्टार्ट होत आहे, सो इथं जो इनिशिएशन कोड असतो तो असतो AUG. सी दिस इज AUG.
इथून ही पेरिंग स्टार्ट होते आणि हा खालच्याचा हे एक्झाम मध्ये विचारलं जातं. जो पॅरेंट डीएनए आहे त्याचा 3' असतो आणि जिथून mRNA सिंथसाइज होईल तो 5' असतं. mRNAचं डायरेक्शन असतं सो 5' to 3' आणि खालच्या पॅरेंट डीएनएचं डायरेक्शन असतं सो 3' to 5'. त्यानंतर पहा हे कुठपर्यंत पेर होत राहणार आहे जोपर्यंत नॉनसेन्स कोड येणार नाही, जोपर्यंत टर्मिनेशन कोड तुम्हाला मिळणार नाही तोपर्यंत ही सिंथेसिस कॉन्स्टंट होत राहते. हे पहा जसं हा शेवटचा तुमचा सो टर्मिनेशन कोड तुम्हाला या ठिकाणी मिळाला तसं हे सिंथेसिस कंप्लीट झालं अँड या mRNA आपण मेसेंजर RNA असं म्हणतो. why it is called as a messenger RNA? Because whatever the sequence he has right now हा सेम सिक्वेन्स आहे जो डीएनएच्या एका स्ट्रँडचा आहे. म्हणजे यांनी जे जेनेटिक सिक्वेन्स आहे डीएनएचा तो कॉपी केलेला आहे mRNA मध्ये, सो RNA मध्ये. आणि हा सिक्वेन्स कुठं जात आहे? हा सिक्वेन्स पास केला जात आहे प्रोटीनच्या सिंथेसिससाठी आणि हा सिक्वेन्स पास करणारा हा RNA असतो अँड दॅट इज वाय याला आपण mRNA असं म्हणतो. बट लक्षात ठेवा mRNA तयार झाल्याच्या नंतर mRNA हे प्युअर नसतात, mRNA हे हायब्रिड असतात. यांच्यामध्ये इंट्रॉन आणि एक्झॉनचे पार्ट असतात. यामधून मग तो एक्झॉन हा काढून टाकला जातो आणि प्युअर mRNA हे स्लायसिंगने सो तयार केलं जातं. आणि आता या ठिकाणी तुमची प्रोसेस कंप्लीट झाली अँड दॅट प्रोसेस कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस इथं कंप्लीट झालेली आहे. आता सेकंड प्रोसेसकडे चाललो आपण, ट्रान्सलेशन. ट्रान्सलेशन होण्यासाठी अगेन सो प्रोटीन फॅक्टरी आपल्याला इथे इम्पॉर्टंट असते. प्रोटीन फॅक्टरी अँड प्रोटीन फॅक्टरी ही न्यूक्लियसच्या मध्ये नाही आहे. प्रोटीन्स आर अवेलेबल ऑन द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तिथं त्या सॅकवरती हे प्रोटीन आहेत किंवा सायटोप्लाझम मध्ये प्रोटीन आहेत. सो प्रोकॅरियोटिकच्या सायटोप्लाझमिक मध्ये आहेत. वी आर टॉकिंग अबाउट युकॅरियोटिक सेल. हा युकॅरियोटिक सेल आहे. मग आता पहा सो हा जो तुमचा mRNA आहे हा सिंथसाइज होतो आणि हा न्यूक्लिअर पोर थ्रू हा सायटोप्लाझम मध्ये पास होतो. सो हा आता ऍक्ट करत असतो कोडॉनचा. सो दिस mRNA विल ऍक्ट ॲज अ कोडॉन आणि हे आहे तुमची प्रोटीन फॅक्टरी जी याला आता अटॅच होत आहे. ह्या प्रोटीन फॅक्टरीमध्ये 3 युनिट असतात या रायबोझोम मध्ये. सो एक असतो ए युनिट, दुसरा असतो बी युनिट आणि तिसरा असतो ई युनिट. तर असे 3 युनिट असतात. सो दिस इज व्हॉट युअर ट्रान्सफर RNA. हा tRNA असतो ज्याच्याकडे अँटी कोड असतात आणि याच्याकडे बाइंड होण्याची एका tRNA कडे एक प्रोटीन बाइंड एक अमायनो ऍसिड अटॅच होण्याची ॲबिलिटी असते. हा ट्रान्सफर करतो प्रत्येक वेळेला एक अमायनो ऍसिड अँड दॅट इज वाय सो इट इज कॉल्ड ॲज अ tRNA. त्याच्यामुळे आपण याला tRNA असं म्हणतो. मग आता पहा सो हा tRNA हा अँटी कोडचं काम करतो आणि mRNA हा कोडॉनचं काम करतो. सो दिस कोडॉन अँड अँटी कोडॉन, सी दिस इज द अँटी कोडॉन आणि हे पहा हे रिकॉग्निशन इथं होत आहे. सो यामध्ये 3 साईट असतात. एक असते ई साईट, मधली असते पी साईट आणि ही असते ए साईट. ई साईट फॉर द एक्सक्रिटरी साईट जिथून हे एक्झिट होतं. सो पी साईट जिथं पेप्टाइड इलॉंगेट होत असतात आणि ए साईट जिथं हे ऍक्सेप्ट होत असतं. tRNA जिथं mRNA ला अटॅच होत असतो दॅट इज ऍक्सेप्टर साईट. वी आर टॉकिंग अबाउट द ट्रान्सलेशन लास्ट प्रोसेस याच्याबद्दल आपण पाहतोय. तर काय होत आहे पहा एव्हरी टाइम व्हेनेवर द tRNA यस एव्हरी टाइम जसं याच्यामध्ये tRNA ऍड होत आहे. सो tRNA ऍड झाल्याच्या नंतर प्रत्येक tRNA वरती असणारा अमायनो ऍसिड हा प्रिव्हियस tRNA वरती शिफ्ट होत असतो. पहा तर हे तुमचा ट्रान्सलोकेट होत असतो आणि यांची ही शिफ्टिंग होत असते आणि एक एक अमायनो ऍसिड हा जसा शिफ्ट होत असतो तसं इथं पेप्टाइड चेन बॉन्ड तयार होत, पेप्टाइड बॉन्ड तयार होत हे तुमचे लॉंग प्रोटीन्स तयार होतात, पॉलिमर ऑफ अमायनो ऍसिड. म्हणजे फायनली आपल्याला लक्षात आलं की ही जी प्रोसेस आहे तर या प्रोसेसमध्ये डीएनए हा RNA मध्ये कन्वर्ट झाला आणि RNA हे प्रोटीनच्या मध्ये सो कन्वर्ट झाले. डीएनए टू डीएनए रेप्लिकेशन,
DNA to RNA ट्रान्सक्रिप्शन